नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये पहा टी-सी-एस आणि आय-बी-पी-एस पॅटर्ननुसार घेण्यात आलेले जे काही भारतीय राज्यघटनेवरचे प्रश्न आहेत, आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण 30 प्रश्न पाहणार आहोत, जे आपल्याला विविध स्पर्धा परीक्षेसाठी विचारले जातात आणि जेवढ्या काही आपल्या टी-सी-एस पॅटर्ननुसार परीक्षा होतात, त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचे असणारे हे प्रश्न आहेत. कारण की 2023ला जी वनरक्षक भरती झाली, त्यामध्ये जवळपास 10 ते 12% फक्त आणि फक्त राज्यघटनेवरती प्रश्न विचारले होते. हा आपला पहिला पार्ट असणार आहे. या व्हिडिओची जर पी-डी-एफ डाउनलोड करायची असेल, तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मी दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण आपले टेलिग्राम, WhatsApp चॅनल जॉइन करा. म्हणजे आपल्याला पी-डी-एफ मिळत राहील आणि चॅनलवरती जर नवीन असाल, तर लगेच आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा आपला प्रश्न पहिला आहे. खालीलपैकी कोण भारतीय घटना समितीचे पहिले अध्यक्ष होते? या ठिकाणी प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. प्रश्नाचं उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण कमेंट करून उत्तरं देत राहा, म्हणजे आपलं रिव्हिजन देखील होत राहील. आणि मित्रांनो, सर्वांसाठी एक सूचना आहे की प्रश्न एक वेळा वाचायचा आहे. कारण प्रश्न हे सोपे असतात, पण थोडेसे कन्फ्यूज होणारे प्रश्न असतात. तर भारतीय घटना समितीचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे जे आहेत हे भारतीय घटना समितीचे पहिले अध्यक्ष होते. यांनाच हंगामी अध्यक्ष देखील म्हटलं गेलं होतं, म्हणजे हे कमी काळासाठी होते. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 2 आहे. भारताच्या घटना समितीचे पहिले अधिवेशन केव्हा भरले? आपल्याला केव्हा भरल्याच्या ऐवजी कोणत्या दिवशी भरले असा आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेले होते. भारतीय घटना समितीचे किंवा भारताच्या घटना समितीचं पहिलं अधिवेशन जे आहे हे भरलं होतं 9 डिसेंबर 1946 ला. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 3 आहे. भारतीयांनी स्वतःचे संविधान बनवावे ही मागणी मान्य झाल्यानंतर संविधान सभेची स्थापना केव्हा करण्यात आली होती? या ठिकाणी फक्त आणि फक्त आपल्याला वर्ष दिलेलं आहे. वर्ष काय आहे किंवा प्रश्न काय आहे समजावून घ्या. भारतीयांनी स्वतःचे संविधान बनवावे अशी मागणी ज्यावेळी मान्य झाली, तर त्यानंतर संविधान सभेची स्थापना ही केव्हा करण्यात आली? तर ही करण्यात आलेली होती पर्याय क्रमांक 4 तर 1946 या दिवशी किंवा या वर्षी संविधान सभेची स्थापना करण्यात आली. ऑप्शन क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला वनरक्षक भरती 2023 ला सुद्धा विचारण्यात आला होता. प्रश्न क्रमांक 4 आहे. भारताच्या संविधानामध्ये स्वतंत्र निवडणूक आयोगाची तरतूद अनुच्छेद डॅश मध्ये करण्यात आलेली आहे. काय विचारलंय की स्वतंत्र निवडणूक आयोगाची तरतूद ही कोणत्या अनुच्छेदात करण्यात आलेली आहे? हा देखील प्रश्न 2023च्या वनरक्षक भरतीमध्ये विचारण्यात आला होता. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 तर अनुच्छेद 324 जो आहे तर यामध्ये स्वतंत्र निवडणूक आयोगाची तरतूद केलेली आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 5 आहे. भारतातील राष्ट्रपतीद्वारे होणारी राज्यपालाची निवड पद्धत कोणत्या देशाकडून स्वीकारलेली आहे? यामध्ये आपल्याला 2 प्रश्न तयार होतात. पहिला प्रश्न काय की राज्यपालाची निवड कोण करतात? तर लक्षात ठेवा, राज्यपालाची निवड हे राष्ट्रपती करत असतात. आणि या ठिकाणी प्रश्न काय विचारलाय, पण राष्ट्रपतीद्वारे होणारी राज्यपालाची जी निवड आहे ही कोणत्या देशाकडून स्वीकारलेली आहे? तर ही स्वीकारलेली आहे ऑप्शन क्रमांक 1 तर कॅनडा या देशाकडून घेतलेली आहे. सध्याचे भारताचे राष्ट्रपती कोण आहेत? तर लक्षात ठेवा, द्रौपदी मुर्मू ह्या ज्या आहेत त्या सध्या भारताच्या राष्ट्रपती आहेत. कारण आपण हा व्हिडिओ जो आहे हा ऑक्टोबर 2025 मध्ये घेत आहोत, त्यामुळे हे असणार आहेत. जर यदा कदाचित 26-27 मध्ये जर चेंजेस झाले किंवा त्यावेळी जर हा व्हिडिओ पाहिला तर त्यामध्ये करंट अफेअर्स थोडंसं चेंज झालेलं असेल. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 6 आहे. नागरिकत्व, निवडणुका, संसद या संदर्भातील राज्यघटनेतील तरतुदी डॅश पासून लागू करण्यात आल्या होत्या? मित्रांनो, हा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे. नागरिकत्व, निवडणुका, संसद या संदर्भात जेवढ्या काही राज्यघटनेतील तरतुदी झाल्या, तर त्या कधीपासून लागू करण्यात आल्या होत्या? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 4 तर 26 नोव्हेंबर 1949 पासून ह्या तरतुदी ज्या आहेत ह्या लागू करण्यात आल्या होत्या. आणि प्रजासत्ताक कधी झाला भारत? तर 26 जानेवारी 1950 ला. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 7 आहे. संविधान सभेने भारतीय राष्ट्रीय ध्वजाची रचना कोणत्या दिवशी स्वीकारली होती? आत्तापर्यंत पोलीस भरतीमध्ये 8 ते 10 वेळा हा प्रश्न आपल्याला जशाच तसा विचारलेला आहे. वनरक्षक भरती 23 मध्ये हा प्रश्न आपल्याला 2 वेळा विचारण्यात आला होता आणि जी म्हाडा भरती झाली त्यामध्ये सुद्धा हा प्रश्न 1 वेळा विचारण्यात आला होता. भारतीय संविधान सभेने भारतीय राष्ट्रीय ध्वजाची रचना ही कोणत्या दिवशी स्वीकारली होती? तर तो दिवस होता 22 जुलै 1947. म्हणजेच ऑप्शन क्रमांक
3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 8वा आहे. भारतीय संविधानाची निर्मिती करताना जगातील जवळपास किती देशांच्या राज्यघटनांचा विचार करण्यात आला होता? हा देखील प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे. आपली जी भारतीय राज्यघटना आहे किंवा संविधान आहे, हे विविध देशांच्या राज्यकारभार किंवा एक प्रकारे विविध देशाचे जे काही संविधान आहेत, राज्यघटना आहेत, त्यांच्यावरती आधारलेलं आहे. पण भारताचं संविधान निर्मिती करताना जवळपास किती देशांचं राज्यघटनाचा विचार करण्यात आला होता? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1. तर त्यावेळी 60 देशांचा विचार करून आपली राज्यघटना बनवण्यात आली होती. ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 9 आहे. भारताशिवाय अन्य कोणत्याही किंवा अन्य कोणत्या लोकशाही राष्ट्रांच्या राज्यघटनेमध्ये नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांची यादी समाविष्ट केलेली आहे? या ठिकाणी आपल्याला मूलभूत कर्तव्यावरती प्रश्न विचारलेला आहे. भारताशिवाय अजून असं कोणतं लोकशाही राष्ट्र आहे की ज्या राष्ट्राच्या राज्यघटनेमध्ये नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांची यादी दिलेली आहे? तर या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार आहे पहा ऑप्शन क्रमांक 2. तर जपान हे जे आहे हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. पर्याय 2. प्रश्न क्रमांक 10 आहे. 11 डिसेंबर 1946 रोजी भारतीय घटना समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली होती? प्रश्न इम्पॉर्टंट आहे. 11 डिसेंबर 1946 या दिवशी भारतीय घटना समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली होती? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1. तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची निवड झाली होती पहा 11 डिसेंबर 1946 ला भारतीय घटना समितीचे अध्यक्ष म्हणून. आणि या ठिकाणी अजून एक प्रश्न आहे की ज्यावेळी प्रजासत्ताक झाला भारत 1950 26 जानेवारी 1950 ला, तर त्यावेळी भारताचे आपल्या पहिले राष्ट्रपती म्हणून देखील डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची निवड करण्यात आली होती. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 11 आहे. खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे भारतीय राज्यघटनेतील कलम 45 मधील विषयामध्ये बदल करण्यात आलेला होता? कलम 45 काय आहे यावरती सुद्धा आपण एक शॉर्ट्स व्हिडिओ घेतलेला आहे, तर तो देखील व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे. तर प्रश्न त्यावरच आधारित आहे. कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे भारतीय राज्यघटनेतील कलम 45 या विषयामध्ये बदल करण्यात आला? तर ती जी घटनादुरुस्ती आहे ती होती पहा 86वी घटनादुरुस्ती. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. प्रश्न क्रमांक 12 आहे. भारताच्या राजचिन्हाखाली कोरलेले सत्यमेव जयते हे राष्ट्रीय ब्रीदवाक्य कशातून घेण्यात आलेलं आहे? कशातून म्हणजे काय? लक्षात ठेवा, एक ग्रंथ असेल किंवा काहीही असेल, तर सत्यमेव जयते हे जे वाक्य आहे, राष्ट्रीय ब्रीदवाक्य आहे, हे कशातून घेण्यात आलं आहे? तर हे आलेलं आहे ऑप्शन क्रमांक 2 मुंडक उपनिषदामधून घेण्यात आलेलं आहे. यावरती प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्ये 8 ते 10 वेळा विचारण्यात आलेला आहे, त्यामुळे प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 13 आहे. घटनेतील कोणत्या तरतुदी भारतीय शासन कायदा 1935 मधून घेण्यात आलेल्या आहेत? या ठिकाणी प्रश्न थोडासा समजावून घ्या. भारतीय शासन कायदा 1935 मधून कोणत्या तरतुदी आहेत त्या घेण्यात आलेल्या आहेत? तर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4. तर वरील सर्व म्हणजे प्रशासकीय, लोकसेवा आयोग आणि संघ राज्य योजना या ज्या आहेत या भारतीय शासन कायदा जो आहे 1935 यामधून घेण्यात आलेल्या आहेत. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 14 आहे. भारतीय राज्यघटनेने खालीलपैकी कोणता मूलभूत अधिकार हा केवळ भारतीय नागरिकांनाच दिलेला आहे? प्रश्न इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. जे काही आपण 30 प्रश्न घेतलेले आहेत ना, हे 30चे 30ही प्रश्न आपल्याला कोणत्या ना कोणत्या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले आहेत. तर काय विचारलंय की मूलभूत अधिकार हा केवळ भारतीय नागरिकांनाच दिलेला आहे, तर तो कोणत्या अनुच्छेदात आहे किंवा कोणता आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. तर अनुच्छेद 19 लक्षात ठेवा. यामध्ये मूलभूत अधिकार जो आहे हा फक्त आणि फक्त भारतीय नागरिकांनाच देण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15 आहे. भारतीय राज्यघटनेच्या निर्मिती दरम्यान संविधान सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली होती? संविधान सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती झालेली होती? उत्तर होईल याचं पर्याय क्रमांक 1. तर बी.एन. राव हे जे आहेत पहा, बी.एन. राव, तर यांची संविधानाचे सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीच्या काळामध्ये. पर्याय 1 आपलं उत्तर होईल.
प्रश्न क्रमांक 16 आहे. भारतीय राज्यघटनेच्या निर्मात्यांनी न्यायिक पुनर्विलोकनाचा विचार कोणत्या देशाकडून स्वीकारलेला आहे? मित्रांनो, हा प्रश्न सुद्धा महत्त्वाचा आहे. 2023ला 2 वेळा वनरक्षक भरतीमध्ये विचारला होता. पोलीस भरतीमध्ये 8 ते 10 वेळा विचारण्यात आलेला आहे आणि हा प्रश्न आपल्याला PSI प्रीसाठी सुद्धा खूप वेळा विचारण्यात आला होता. न्यायिक पुनर्विलोकनाचा विचार कोणत्या देशाकडून स्वीकारलेला आहे? तर या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4. तर अमेरिका या देशाकडून स्वीकारलेला आहे न्यायिक पुनर्विलोकनाचा विचार. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 17 आहे. भारतीय संविधान सभेतील मूलभूत हक्कांच्या उपसमितीचे अध्यक्ष कोण होते? प्रश्न समजावून घ्या. मूलभूत हक्कांच्या उपसमितीचे अध्यक्ष आपल्याला विचारलेला आहे आणि ते होते JB कृपलानी. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. प्रश्न क्रमांक 18 आहे. 9 डिसेंबर 1946 रोजी नवी दिल्लीमध्ये कॉन्स्टिट्यूशनल हॉलमध्ये घटना समितीची पहिली बैठक भरली. त्या हॉलला आता डॅश म्हणतात. प्रश्न या ठिकाणी आपल्याला 2 तयार होतात आणि दोन्ही प्रश्नाचे उत्तर याच ठिकाणी मिळतात. तर काय विचारलंय की 9 डिसेंबर 1946 रोजी कोणत्या ठिकाणी समितीची पहिली बैठक भरली होती? घटना समितीची ती भरली होती नवी दिल्लीमध्ये. तारीख दिलेली आहे 9 डिसेंबर 1946. प्रश्न विचारलाय की ज्या हॉलमध्ये ती घटना समितीची पहिली बैठक भरली होती त्या हॉलला सध्या कोणत्या नावानं ओळखलं जातं? तर त्याला म्हणतात पहा ऑप्शन क्रमांक 2 पार्लमेंट हाऊसचा सेंट्रल हॉल या नावाने त्याला ओळखलं जातं, ज्या हॉलमध्ये कॉन्स्टिट्यूशन हॉलमध्ये ती घटना समितीची बैठक झाली होती. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 19 आहे. भारताच्या मूळ राज्यघटनेत डॅश अनुच्छेद, डॅश भाग आणि डॅश परिशिष्टांचा समावेश करण्यात आलेला आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला 3 रिकाम्या जागा दिलेल्या आहेत. यामध्ये आपल्याला अनुच्छेद विचारलेला आहे, यामध्ये भाग सुद्धा विचारलेला आहे आणि परिशिष्ट सुद्धा विचारलेले आहेत. तर जी भारताची मूळ राज्यघटना आहे यामध्ये 395 अनुच्छेद आहेत, 22 भाग आहेत आणि 8 परिशिष्ट आहेत. लक्षात ठेवा किती? 395 अनुच्छेद, 22 भाग आणि 8 परिशिष्टांचा समावेश आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 21 आहे. खालीलपैकी कोणत्या तरतुदीद्वारे न्यायालयीन हस्तक्षेपाच्या माध्यमातून मूलभूत अधिकारांच्या संरक्षणाची हमी मिळते? मित्रांनो, हा देखील प्रश्न आपल्याला 2023च्या वनरक्षक भरतीमध्ये विचारण्यात आला होता. कोणत्या तरतुदीद्वारे न्यायालयीन हस्तक्षेपाच्या माध्यमातून मूलभूत अधिकारांच्या संरक्षणाची हमी मिळते? तर तो अनुच्छेद आहे अनुच्छेद 32. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 21 आहे. भारतीय राज्यघटना कायदा आणि न्याय मंत्रालयाशी संबंधित डॅश कडून प्रकाशित केली जाते. पहा, प्रश्न थोडासा महत्वाचा आहे. भारतीय राज्यघटना असेल, कायदा आणि न्याय मंत्रालयाशी संबंधित असणार आहे, तर ती कशाकडून प्रकाशित केली जाते? तर ती केली जाते वैधानिक विभागाकडून. पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 22 आहे. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार अस्पृश्यता नष्ट करण्यात आलेली आहे? पहा, अस्पृश्यता नष्ट करण्यावरती आपल्याला नाही म्हटलं तरी 2012 ते 2018 पर्यंत हा जो प्रश्न आहे हा पोलीस भरतीमध्ये 40 वेळापेक्षा जास्त विचारण्यात आला होता. लक्षात ठेवा, अस्पृश्यता नष्ट कोणत्या कलमानुसार करण्यात आली? तर ते कलम आहे पर्याय क्रमांक 3 कलम 17. ऑप्शन क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 23 आहे. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये खालीलपैकी कशाचा प्रथम उल्लेख करण्यात आलेला आहे? पहा, प्रथम म्हणजे सर्वात पहिल्यांदा कोणत्या घटकाचा किंवा कशाचा उल्लेख हा सरनाम्यामध्ये केलेला आहे? तर उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक 3. तर न्याय हे जे आहे हे आपल्या सरनाम्यामध्ये सर्वात पहिल्यांदा उल्लेख केलेला शब्द आहे न्याय. उत्तर आहे त्याचं पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 24 आहे. जर संसदेने केलेल्या एखादा कायदा घटनेच्या तत्वांच्या विरोधी असेल तर असा कायदा कोणत्या नावाने ओळखला जातो? प्रश्न थोडासा समजावून घ्या. जर संसदेने एखादा कायदा केला आणि तो कायदा घटनेच्या तत्वाच्या विरोधात जर असेल तर त्या कायद्याला कोणत्या नावानं ओळखलं जातं? तर तो कायदा असतो पहा अल्ट्रा व्हिरस या नावाने. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. प्रश्न क्रमांक 25 आहे. स्वराज्याच्या मागणीसाठी भारताचा पहिला स्वातंत्र्य दिन, त्याला आपण पूर्ण स्वराज्य दिन म्हणतो, तो कधी साजरा करण्यात आला होता? लक्षात ठेवा, पहिला स्वातंत्र्य दिन लगेच लोक म्हणतात की 1947 ला साजरा करण्यात आला होता. पण लक्ष द्या, पूर्ण स्वराज्य दिन हा जो दिवस आहे हा साजरा केला जातो 26 जानेवारी 1930 या दिवशी. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. कारण या दिवशी पहिला स्वातंत्र्य दिन म्हणून त्यालाच पूर्ण स्वराज्य दिन म्हणतात, तो साजरा केला होता.
प्रश्न क्रमांक 26 आहे. जगामध्ये सर्वप्रथम लिखित राज्यघटना कोणत्या देशाने निर्माण केलेली होती? या ठिकाणी काय विचारलंय की जगामध्ये सर्वात प्रथम लिखित राज्यघटना जी आहे ही पर्याय क्रमांक 4 तर अमेरिका या देशाने निर्माण केली होती. पण जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना जर विचारलं, सर्वात मोठी लक्षात ठेवा, लिखित सर्वात मोठी जर राज्यघटना असेल तर ती आहे आपल्या भारत देशाची. आणि लिखित राज्यघटना सर्वात पहिल्यांदा कोणी लिहिली तर ती लिहिली अमेरिकेने. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 27 आहे. भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी भारतीय घटना समितीची एकूण किती अधिवेशने करण्यात आलेली होती? पहा, भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी जी काही घटना समितीची अधिवेशनं झाली तर ती किती अधिवेशनं झाली होती? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 तर एकूण 11 अधिवेशनं घ्यावे लागले होते. त्यानंतर भारतीय राज्यघटना तयार करण्यात आली होती. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 28 आहे. संविधान सभेच्या तात्पुरत्या अध्यक्षपदासाठी डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांचे नाव कोणी रेफर म्हणजे सुचवलं होतं? या ठिकाणी मित्रांनो 2 प्रश्न तयार होतात, जो आपण पहिल्यांदा सुद्धा घेतला आहे की संविधान सभेचे तात्पुरते अध्यक्ष कोण होते? पहिले तात्पुरते किंवा पहिले अध्यक्ष कोण होते? डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा. पण सच्चिदानंद सिन्हा यांचं नाव कोणी रेफर केलं होतं? तर ते केलं होतं ऑप्शन क्रमांक 2 जे. बी. कृपलानी यांनी. पर्याय क्रमांक 2 आपलं आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 आहे. 44व्या घटनादुरुस्तीने मूलभूत अधिकारांच्या यादीतून कोणता अधिकार काढून टाकण्यात आला होता? मित्रांनो, हा प्रश्न कोणतीही स्पर्धा परीक्षा असू द्या, त्यामध्ये आपल्याला 2 ते 3 वेळा विचारण्यात आलेला आहे. 44वी घटनादुरुस्तीने मूलभूत अधिकारांच्या यादीमधून कोणता अधिकार कायमचा काढून टाकला? तर तो अधिकार होता पर्याय क्रमांक 4 संपत्तीचा अधिकार. ऑप्शन 4 उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 30 आहे. संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची निवड या दिवशी करण्यात आली होती. या ठिकाणी रिकामी जागा विचारलेली आहे की कोणत्या दिवशी संविधान समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून बाबासाहेब आंबेडकर यांची निवड करण्यात आली होती? तर तो दिवस होता 29 ऑगस्ट 1947. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. तर मित्रांनो, हे होते महत्त्वाचे 30 प्रश्न जे आपल्याला भारतीय संविधान आणि राज्यघटनेवरती विचारण्यात आलेले होते. 30 पैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. या व्हिडिओचं जर आपल्याला PDF मिळवायची असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे मराठी नोकरी या नावानं, त्याला जाऊन जॉईन करा. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.